मित्रांनो नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या आजच्या भागात काय घडलंय आपण पाहूयात. मित्रांनो पाहायला मिळतंय की मंजू मात्र आता खूप भुकेने कासावीस झालेली असते. परंतु मंजूची आई आणि आमरी तिला सांगतात सुतकामध्ये घरातली चूल पेटवत नाहीत, गॅस पेटवत नाहीत. त्याच वेळी मात्र मंजू आता थोडीशी नाराज होते आणि रूम मध्ये जाऊन बसते. परंतु तिच्या चेहऱ्यावरती खुशी असते. हे पाहिल्यानंतर आता मंजूच्या आईला टेन्शन येतं की माझ्या मुलीला वेड तर नाही लागलं ना, ती असं का वागत आहे. त्यानंतर पाहायला मिळते की आता सत्या जो आहे तो घराच्या बाजूला लपून बसलेला असतो. तिकडनं आता आर्यन येतो. आर्यन त्याच्या कारमध्ये आलेला असतो आणि तो कार घरासमोर पार्क करतो. त्यानंतर घरामध्ये जातो. तेवढ्यातच पाहायला मिळते की सत्याला समजतं की आर्यन इकडे आलेला आहे. आर्यन आता सगळ्यांना डबे देतो आणि असं बोलतो की तुम्हा सर्वांसाठी मी छान जेवण घेऊन आलेलो आहे. माझं कर्तव्यच आहे ते. तुम्ही देखील माझी काळजी घेतली होती, आज मी तुमची काळजी घेत आहे. तर मंजू मात्र त्याच्या हातातनं डबा घेते आणि जोरजोरात जेवण करू लागते. जणू काही सत्या जिवंत आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तर मित्रांनो आर्यनला कुठेतरी डाऊट आल्यासारखं होतं की मंजू असं का करत आहे. तेवढ्यात आर्यन आता मात्र सगळं झाल्यानंतर घरी जाण्याचा विचार करत असतो आणि तो बाहेर निघालेला असतो. पाहायला मिळतंय तेवढ्यातच त्याला घराच्या पाठीमागे कोणीतरी असल्याचा भासही होत असतो. तो मात्र तिकडे आता पुढे जाणार आणि तेवढ्यातच मंजू त्याला रोखते आणि असं बोलते की आर्यन थांब तिथेच, मला तुला थँक्यू म्हणायचं राहिलंच. त्या गडबडीमध्ये आता आर्यनच्या लक्षात राहत नाही आणि आर्यन पुन्हा एकदा कारमध्ये जातो आणि निघून जातो. परंतु मित्रांनो आर्यन मात्र घरी गेलेला नसतो. पाहायला मिळतंय की रात्र झाल्यानंतर सत्याला जीव घालण्यासाठी घरामध्ये मंजिरी बोलावते. त्याला ती जेवण आता डायनिंग टेबलवरती वाढत असते आणि तेवढ्यातच मात्र आर्यन टॉर्च लावून पाहतो तर सत्या जिवंत असतो. मित्रांनो आता आर्यनला समजल्यानंतर पुढे आर्यन नक्की काय करतोय पाहणं खरंच इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणार आहे. मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मित्र